चॉकलेट बॉय जयेश म्हात्रे यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. जयेश म्हात्रे यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. नाही लेजंड नाही नक्की, सध्या रेग्युलर क्रिकेट आता रतनबुवा पाटील मध्ये त्यांचा खेळ पाहायला मिळेल. प्रणय चरणदास म्हात्रे यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पहिल्याच बॉलवरती सुरुवात दमदार केली आहे मंगेश 11 वाडेकर संघाने. आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती येतोय चौकार, कारण की विजय भोईरला तुम्ही पाहतायत. राष्ट्रवादी चषक मध्ये विजय भोईरला सुद्धा मालिकावीरची बाईक बॉल मिळाली होती. सुनील भानेचं स्वागत चौकारे केले. यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल उंबारली आणि उंबारडे. ही मॅच 4 ओव्हरची असेल. रामदास तांडेल बघा सामना एन्जॉय करत असताना. कमलाकर तांडेल यांना विनंती असेल या व्यासपीठावरती बेतोडीचे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि कमलाकर तांडेल यांचं स्वागत चौकाराने करत असताना फलंदाज विजय भोईरच्या बॅटमधून आलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. दुसरा बॉल द्यायचा. दोन चौकार आलेत. बॅक टू बॅक दोन चौकार तुम्हाला पाहायला मिळालेत. चांगली सुरुवात करत असताना येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला चिंचवडचा पाडा फुटीबॉलची स्पर्धा पाहायला मिळेल. 24 आणि 25 फेब्रुवारी स्पर्धा होणार आहे. प्रकाश म्हात्रे असतील, आमचे विनोददादा असतील, हरिचंद्र म्हात्रे असतील, नवनाथ म्हात्रे असतील, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण चिंचवड पाडा 40+. विजयच्या बॅट मधून मिसटायमिंग स्ट्रोक आहे. शरद आहे, तिथे चूक होणार नाहीये. सुनील भानेच्या खात्यामध्ये पहिली विकेट. बॅक टू बॅक दोन चौकारांचं उत्तर. त्यानंतर तिसरा बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवरती विकेट घेतली. आठ वरती पहिला धक्का लागलाय मंगेश 11 वाडेकर.
मकर संक्रांत ट्रॉफी आपण पाहिली. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा जिंकली होती. जय जलेश्वर वाडेकर, स्वप्नील भोईर पुरस्कर्ते होते. वाडेकर आणि मकर संक्रांतचं जवळचं नाते. मात्र इथे काय घडलंय? गणेशची विकेट धोक्यात आहे. गणेशला माघारी परतावं लागेल. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत गोलंदाज सुनील भानेने. नक्कीच दातिवली गावाची पालखी दातिवली गावात नक्कीच दरवर्षी पदयात्रा सुद्धा जाते शिर्डीला. आमचे सर्व जयनवान क्रिकेट संघ दातिवलीचे बरेचसे खेळाडू आहेत जे पदयात्रा करतात. ग्रामस्थ मंडळ, निलेश कापसेटी एक पारितोषिक आले. 3 चेंडू 3 चौकार मारले तर 1000 रुपये. 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले तर 2000. जयेश मात्रे दातिवली यांच्याकडे पारितोषिक आहे. फक्त निलेश कापसेटी. ऑन साइडला टर्न केलाय मिड विकेटला. हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक पूर्ण केली सुनील भानेने. स्वप्नील भोईर शून्यावरती बाद आणि शरदने काय झेल टिपलाय. फलंदाज बाद. सुनील भानेने हॅट्रिक पूर्ण केली आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आणि त्यानंतर डॉट आणि त्यानंतर 3 विकेट. सुनील भाने यांच्यासाठी सुद्धा 500 रुपये. प्रमोदजी मडवी 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि लकी पॅकर्सच्या यादीत सुद्धा त्यांचं नाव घेतलं जातं बऱ्याच वेळा. अंश 11 दातिवली हा संघ तुम्ही पाहतात. अंश 11 पारगाव संघ आम्ही पाहिलेला आहे. ग्रामीण प्रीमियर लीगचं पहिलं पर्व सुद्धा त्यांच्याच नावावरती राहिलं. पहिलं कोणाला हे विचारलं जातं, दुसरा जास्त महत्व नाहीये. काय कमबॅक केलाय. 2 चौकार आले होते. विजयने भोईरने जबरदस्त सुरुवात सुद्धा केली होती. मात्र सातत्य. निलेश कापसेला सुवर्ण संधी आहे. 3 बॉल 3 चौकार मारले तर 1000. 3 बॉल 3 षटकार मारले तर 2000. जयेश मात्रे आमचे दातिवली आजही आम्हाला 78 धावांची इनिंग त्यांची आवडची नाईट स्पर्धा, पेंदरची नाईट स्पर्धा अक्षरशः गाजवली होती जयेश मात्रेने. दातिवली असा संघ आहे सर्व क्षेत्रामध्ये जाऊन खेळतो. रायगड, भिवंडी आणि कल्याण डोंबिवली. निलेशला माहिती आहे आता 3 विकेट गेलेत. पप्पू आलेत गोलंदाजी करण्यासाठी. भास्कर सांगतात की 2 धावा होतील. ते थोडेसे डीप मध्ये होते. नवीन बॅटर आपण पाहिले तर निलेश पाटील आलेत. 9 सेकंड आहेत ते. पप्पू आलेत. पहिल्या मॅचचे हिरो पप्पू. इथे माझा चेंडू टॅप केलाय बघा. हे फटके पुस्तकी फटके निलेश कापसेकडे आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. निलेश कापसेच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. हिरो आपण पाहतोय निलेश कापसे यांनी 53 धावा केल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. पुस्तकी फटके. निलेश कापसे एक 4 व्हीलर कार सुद्धा जोवेलीच्या स्पर्धेत त्यांनी जिंकली होती. बाईक त्यांनी जिंकलेले आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचं नाव नेहमी चर्चेत राहिले. रेग्युलर मध्ये तर राहिलं, आता 40+ मध्ये सुद्धा आहे.
बघा सन्मान दिलाय चेंडूला. बघा निलेश कापसे तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण. थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाले त्या आडिवली टीमच्या माध्यमातून. क्रिकेट असं असतं खेळ, तुम्ही थोडं तरी लेझीपणा दाखवला त्याचा फायदा अपोजिट टीम घेते. ज्या प्रकारे तुम्ही वडोली बी संघाला पाहता रेग्युलरमध्ये, तशीच तिसरी धाव चोरून घेतली अशोक निलेश कापसे आणि निलेश पाटीलने. असं वाटलं होतं तिथे 2 धावा आहेत, आता 3 मिळालेत. धावसंख्या 18. निलेश कापसेला बघा पारितोषिक आपण मध्ये जयेश म्हात्रे यांच्याकडनं 17 धावा झालेत. स्वीप करण्याचा प्रयत्न होता निलेश पाटीलचा. डॉट बॉल. 17 धावा झालेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. उंबारले आणि उंबारडे दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे टॉससाठी. जयेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मी टॉस करणार आहोत त्या मॅचचा. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळतात मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये. निलेश कापसेने पुन्हा कॉल दिलाय. धावसंख्या 19. विकास मडवी साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आजचे अन्नदाता ज्यांनी आज सर्व टीम्स प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था केली नॉनव्हेज. एकोणीस धावा झालेत. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. निलेश कापसे आपण पाहिलं तर निलेश पाटील आहेत, स्वतःवरती नाराज आहेत असं वाटलं. निलेश कापसे आहेत मात्र सांगतात षटक संपलेलं आहे. 2 षटकात फक्त आणि फक्त 19 धावा. चांगली गोलंदाजी केली. दोन्ही कॅप्टनने उपस्थित राहायचे उंबारले आणि उंबारडे. परी 11 जगदंबा वाकलन बी संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय. विकासजी मडवी साहेबांचं आगमन झालंय दातील जे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि उद्या पाण्याची मागणी केली आहे बाळू. पाणी पुरवायचं मैदानात. 12व्या खेळून जायचे 12व्या खेळून. फटक्यांचा कोठार आहे. चांगले चांगले फटके द्या फलंदाजाकडे
तुम्ही पॉइंट असेल, कव्हर असेल, लॉंग ऑफ असेल, लॉंग ऑन असेल, मिड विकेट असेल, स्क्वेअर लेग असेल, थर्डमॅन असेल, फाईन लेग असेल, मैदानाच्या चारी बाजूला निलेश कापसे धावा करू शकतात. गोविंद भाने आलेत. गोविंद भाने गोलंदाजी करण्यासाठी आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय निलेश कापसे, नॉन सेकंडला निलेश पाटील. जोडी तुम्हाला पाहायला मिळते. चेंडूला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. निलेश कापसेच्या बॅट मधून आलाय सिक्सर. केला बॉल. निलेश कापसे जोपर्यंत मैदानात आहे ते कधी धावांची गती वाढू शकतात आणि पहिला षटकार आलाय. कॅप्टन उपस्थित राहायचे उंबारडे आणि उंबारली. हाही चेंडू उंच गेलाय. शरद तिथे चूक होणार नाहीयेत. या मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे गोविंद भानेच्या खात्यामध्ये. निलेश कापसे बॅक टू पॅबेलेन. 25 वरती तिसरा धक्का. बीचे कल्पेश पाटील आहेत. झेल सुटत नाही. टायगर चषकमध्ये काय झेल टिपल्या भाऊ कल्पेश पाटीलने, रुपेश पाटीलने. सलग 4थ्या वर्षी अशोक पाटील हाही विक्रम असेल ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. एखादी स्पर्धा सलग 4 वर्ष जिंकणे. सलग 4थ्यांदा ती स्पर्धा जिंकली टायगर चषक. यावर्षी फ्री एंट्री होती वडोली बिसंगाला. संदेश दळवी आलेत. संदेश दळवी आलेत बॅटिंग करण्यासाठी. संदेश दळवी तुम्ही पाहतायत. 25 वरती चौथा धक्का लागलाय. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. गोविंद भानेला तुम्ही पाहतायत. दोन धावा इथे मिळतील. संदीप भाने थोडेसे दुखापतग्रस्त दिसत आहेत. 3 बंधुराज आपण पाहतो. संदीप, गोविंद भाने, सुनील भाने आणि अनिल भाने. 3 बंधुराज. अनिल भाने नाही आहेत मला वाटतं आज. नक्कीच अनिल भाने नाही आहेत. आहेत कुठे अनिल भाने? फाईन लेगला. क्या बात आहे. बाळूला त्यांनी लगेच हात दाखवलाय. 3 बंधुराज एकाच संघामध्ये. ज्या बघा तुम्ही कमलेश, रुपेश, कल्पेश. कमलेशची एंगेजमेंट सर्वांनी सुद्धा बाळू तुम्हाला इन्व्हाइट केले हरिचंद्र पाटील यांनी 23 तारखेला. चेंडू सोडून दिलाय ऑप्शनच्या बाहेर. अठ्ठावीस धावा. ऑन साईडला खेळायचं होतं. संदेश एक्झॅक्टली काय करतायत? ऑन साईडला खेळतायत. चेंडू पाहत नाहीयेत संदेश दळवी. कारण चांगले खेळाडू आहेत. हा फटका तुम्ही पॉईंट कव्हरलाही खेळू शकले असते. यासाठी आम्ही निलेश कापसेचा का उल्लेख करतो? ते पॉईंटला मारतात, कव्हरला मारतात, लॉंगअपला मारतात, फाईन लेगला मारतात, थर्डमॅनला मारतात. सुभाष पाटील यांचं आगमन झालं. दात्रीजी त्यांचं हार्दिक स्वागत. पप्पू तिथे 2 धावा मिळतील. श्रीमामा श्रीधर बेडेकर यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सुरुवातीला आपण पाहिलं तर भाऊ ज्यावेळी युट्यूब सुविधा नव्हता तेव्हाचे एक पॅकर्स म्हणून श्रीमामांची ओळख राहिली. माठाडीला जेव्हा जेव्हा स्पर्धा व्हायची अनेक संघ त्यांच्या माध्यमातून उतरवले जायचे. श्रीमामा स्वागत आहे आपलं. 31 धावा. या 3 धावा मिळाल्यात. असं वाटलं 2च धावा आहेत. त्याचमुळे क्रिकेटमध्ये एक एक रन्स महत्वाचे. एका रनने पडले संघ पराभूत झाला पहिल्या मॅचमध्ये. अपील स्ट्रॉंग आहे.
निलेश पाटीलला माघारी परतावा लागेल. 31 वरती 5वा धक्का. मंगेश 11 वाडेकरला. 3 षटकांचा खेळ समाप्त. संजय कापसे आलेत बॅटिंग करण्यासाठी नवीन फलंदाज. ज्या संघाने पहिल्या मॅच मध्ये 80 धावा उभारल्या होत्या त्या संघाची धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत 31 वरती 5 विकेट गेलेत आणि आता शेवटचे षटक घेऊन येतात गोलंदाज भास्कर. भास्कर येते शेवटच्या षटकामध्ये. 3 षटकात 31. चला टॉस साठी या उंबार्डे आणि उंबारली. मग उंबाड्याचे कॅप्टन आलेले आहेत. उंबारलीचे कॅप्टन श्याम भोईर. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पप्पू कोणती चूक करणार नाहीये. संदेशला माघारी परतावा लागेल. 31 वरती 6वा धक्का. मंगेश 11 वाडेकरला. तीस धावा झालेत. श्रीमामांचं आगमन झालंय. पप्पूने एक चांगला झेल टिपलाय. पप्पू वाहनेने एक चांगला झेल टिपलाय लॉंग ऑफला आणि आता बॅटिंग करण्यासाठी नवीन फलंदाज आलेत विकास पाटील. विकासला आता झकास बॅटिंग करावी लागेल कारण की धावा 31 आहेत. धावांची नितांत गरज आहे आता मंगेश 11 वाडेकरला. कमलाकर तांडेल यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे रामदास तांडेल यांना विनंती असेल या. स्वागत आहे आपलं. राजू म्हात्रे यांना विनंती या. 40+ क्रिकेट असोसिएशनचे सदस्य देवीच्या पाड्याचे राजू म्हात्रे यांना विनंती असेल आपण या. क्रिकेट म्हणजेच रामदास तांडेल यांचं प्रचंड क्रिकेटवरती प्रेम आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पारम भंडारी यांना विनंती आपण या व्यासपीठावरती. 40+ क्रिकेट असोसिएशनचे सचिव. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 32. लेग बाईचा इशारा आलाय. एक वेगळी शैली भाऊ संजय म्हात्रे यांची. धावसंख्या 33 वरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी चांगली करत असताना भास्करला तुम्ही पाहतायत. स्लॉगवरचं षटक आहे. शेवटचं षटक आहे. मदन बघा. मदन सामना एन्जॉय करतायत. उंबारलीचे सर्वात लांब षटकार बोल पेंढारकरच्या मैदानात कोणी मारला असेल ना उंबारलीचे. उंबारलीचे आजेगावसाठी सुद्धा क्रिकेट ते भरपूर खेळले. इथे फुटवर्कचा वापर नाहीये. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क खूप महत्वाचं आहे. अन्यथा कॉन्टॅक्ट होत नाही बाळू पाटील. आज आमच्यासोबत महागुरू आहेत. इथे फलंदाज त्रिपाची होतोय. अजून एक धक्का लागत असताना मंगेश 11 वाडेकर संघ. विजय भोईरने 2 चौकाराने सुरुवात केली होती. मात्र तोच संघ आता 33 वरती थांबलाय. नाही, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल.
प्रणय चरणदास म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. अक्षरशः बाळू पाटील 33 वरती धावसंख्या थांबले. मंगेश 11 माडेकर ज्या संघाने 80 धावा या स्पर्धेत उभारल्या होत्या, आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा. निलेश कापसेचा झेल शरद काका शरद बाणे यांनी टिपला. कशीच उल्लेख केला, शरद बाणे या टीमचे मुख्य क्षेत्ररक्षक आहेत. ज्याप्रकारे मी कल्पेश पाटीलचा उल्लेख केला वडवली बी रेग्युलर मध्ये, ऋषी भैर असतील वाकलनचे, मयूर ठाकूरचा मी उल्लेख करेल. दोन धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 35. धावा झालेत. बघायचे शेवटचा बॉल शिल्लक आहे. ज्या संघाने 2 चौकाराने सुरुवात केली होती विजय भोईरने, तीन धावा. दुसऱ्यांदा आपण पाहिलंय जिथे 2 होते तिथे 3 मिळाल्या. ज्यावेळी पप्पूकडे बॉल गेला होता तिथेही 2 होते, तिथेही 3 मिळाल्या, आताही 3 मिळाल्या. धावा 38 झाल्यात. तर एका धावेला महत्व काय तुम्ही पडले संघाला विचारा, जे पहिल्या मॅच मध्ये एका धावेने पराभूत झालेत. इथे 2 धावा अशाच एक्स्ट्रा खर्च केलेत अडविलीने, म्हणजे 38 झालेत. 39 आता पाठला करायचा अडविली 40+ला. मंगेश शिलेर माडेकरच्या विरुद्ध मात्र टॉस करूया आपण. प्रणय चरणदास म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल उंबारडे विरुद्ध गावदेवी ईश्वरी 11 उंबारली. श्याम भोईर या टॉस साठी. शरद भालेने जबरदस्त फिल्डिंग केली या मॅच मध्ये. मात्र शेवटच्या बॉलवरती 3 धावा गेल्या, त्यामुळे 38 झाल्यात. 39 टू विन आहेत. चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे 39 कराव्याच लागतील आडुली संघाला. ऑन द पेपर त्या कमी वाटतायत, मात्र वाडेकरकडे गोलंदाजी चांगली आहे, विसरून चालणार नाहीये. निलेश कापसे आणि टीम कधी पलटवार करेल. टॉस केला जातोय. येणाऱ्या काळामध्ये उंबारलीमध्ये तुम्हाला खूप मोठी स्पर्धा नाईटची पाहायला मिळणार आहे. 15 मार्च ते 19 मार्च यांनी टॉस जिंकलाय श्यामने. उंबारली संघ टॉस विन आहे पुढच्या मॅच मध्ये. आणि बघायचे काय रणनीती. डिसेंट त्यांनी थोडंसं पेंडिंग ठेवलंय. लालचंद पाटील यांनी पुरस्कृत केलेले टी शर्ट तुम्ही पाहतायत. आमचे उंबारीचे आताच लालचंद पाटील आम्हाला मिळाले होते टायगर चषक मध्ये. सांगितलं की एक जबरदस्त आयोजन आपल्याला करायचं आहे. उंबारलीच्या नाईट स्पर्धा ग्रामस्थ मंडळ उंबारली आणि गावदेवी उंबारलीच्या माध्यमातून ही स्पर्धा होणार आहे. 39 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. टीम अडुली 40+ संघाला. धावा कमी वाटतायत, पण क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा कमी नाही आहेत, कोणत्याही धावा जास्त नाही आहेत. धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल या ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. आमचे महागुरु महामेरू बाळू पाटील यांचा आवाज. डीजे
थँक्यू नितीन. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. नगरसेवक चषक आपण ही दमदार स्पर्धा पाहतो 40 प्लसची. तर बघा आपण पर्यंत जयेश म्हात्रे यांच्याकडून विकेट हॅटिंगसाठी कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचा आणि कॅश प्राइज आलंय ते म्हणजे आपण आता 3 चौकार 3 षटकार 3 षटकार मारले सलग तर 2000 रुपये परशुराम साळवी अडिवली यांच्याकडून आणि 3 चेंडू 3 चौकार मारले तर 1000 रुपये कॅश प्राइज दोन्ही बॅटरांसाठी. यस धन्यवाद. जयेशसाठी देखील जयेशने लावले ते निलेशसाठी लावले विकेट हॅटिंगसाठी 1000 रुपये 2000 रुपये. संदेश आपण इथं दळवी आणि निलेश साडी. पहिला चेंडू पाठवून दिला यावेळेला मिड विकेट सीमारेषा पार पोलच्या माध्यमातून चौकाराने खातं उघडलं पप्पूने. कर धावा हव्यात 39 आणि सुरुवात दमदार झाली. विंदे 3 चेंडू 3 षटकार मारल्यास परशुराम साळवी अडिवली यांच्याकडून 2000 रुपये आणि 3 चेंडू 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचा पार्श्विक आहे परशुराम साळवी यांच्या माध्यमातून. निलेशला विकेट हॅटिंगसाठी आपण तर जयेश म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपये. हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये मात्र कव्हर्सला जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय डीप मधनं आपण तर लॉंग ऑफ वरून चेंडूला फेड करतोय. धावा झाल्या 5 कर 39चं लक्ष 5 धावा दाखल गती लागल्यात. निलेश कापसे साकेला बॅटर आपण पाहू शकतो गोविंदला आपण पाहू शकतो गोविंद भाने. गोविंद भानेनेच विकेट मिळवला निलेश कापसेचा. राईट आर्म ओर द कडे मारा करतोय निलेश. ओ चांगला चेंडू होता ऑन द टोचच्या माध्यमातून खेळायचा एष्टी रक्षक बीट करा आधीच धावा कमी आहेत आणि त्यामध्ये ही चूक चेंडू गेला लॉंग स्टॉपला चौकार. नऊ धावा आल्यात अशोक पाटील. हा चौकार वाचवणं फार गरजेचं. आधीच धावा कमी आहेत इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि अशा वेळी चूक निलेश कापसे. राईट आर्म ओर द मारा करतो स्ट्राईकला गोविंद. पाठवलाय चेंडूला या वेळेला उंच आहे लांबी देखील प्राप्त करतो. चेंडू गेलाय मिड विकेट सीमारेषा पार षटकार. एक चौकार आला नशिबाचा त्यानंतर षटकार आला पुलच्या माध्यमातून निलेश गोविंद. पुढे बॅकपट गेला पंच केला या वेळेला क्षेत्ररक्षक आहेत कव्हर रिझन मध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जोपर्यंत फील्ड होईल 1 धाव मिनिटे धावसंख्या धाव फलकाती 16. अडिली 40 प्लस संघ खूप चांगली कामगिरी करतो या स्पर्धेमध्ये. निलेश हा चेंडू ऑन साईडला वळवलाय पुलच्या माध्यमातून पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. पप्पू देखील खूप चांगली बॅटिंग करतोय. धावा धावा आणि धावा येत आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण तर प्रगती पथावर असताना 20 धावा आल्या आहेत. पहिलं षटक संपलंय. सामना खुला झाला. आता येणारे 18 चेंडू आणि 19 ची गरज आहे.
त्यामुळे खिचडीचा लाभ घेईल सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना मिळेल. त्यानंतर आपण तर जनाबाई आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ जेवणाची देखील व्यवस्था असणार आहे. आणि आमच्या माध्यमातून आमच्या मातोश्रीच्या नावाने 3 सोन्याचे कॉईन आणि 3 मालिकावीरसाठी 10,000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्रशाला देखील कॉईन असणार आहे. मालिकावीर 1 कॉईन, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजाला आणि उत्कृष्ट क्षेत्रशाला 2,500 कॅश प्राईज असणार आहे. 26 तारखेला नितीन ती स्पर्धा सुरू होईल. तब्बल 32 संघ, 12-12चे 2 दिवस, नंतर 8. तर गेल्या दिवशी नितीन आपण ही स्पर्धा कव्हर केली होती आणि प्रत्येक महाराज मॅचसाठी कॅश प्राईज 1,000 रुपये असणार आहे. हो, चांगला चेंडू पडल्यानंतर ब्रेकच्या माध्यमातून आतमध्ये आणला होता. बॅकपट गेले, कट केलं चेंडूला, 1 धाव कंप्लीट केले. 2 धावा होत आहेत का पाहायचं आहे. गोविंद काय वेगाने धावतोय बघा. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता या बेला 22 धावा. सामना खुला झालाय. गोविंद आणि पप्पू खूप चांगली बॅटिंग करतायत. गोलंदाजी चांगली झाली. शरद बानेने काय झेल पकडले, 3 अप्रतिम. त्यांना माहिती आहे संदीप बानेसारखा खेळाडू दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे आपल्याला बॅटिंगची संधी मिळाली, आपल्याला बॅटिंग करायची आहे. वाडेकर संघ सकाळी 1 धावेने सामना जिंकला, पण आता मात्र त्यांच्या धावा झाल्या नाही. ज्या संघाने 80 धावा केल्या विजय. शपल त्याला ऑन साईडला वळवलाय. चेंडू चालला वेगाने या बेला. शॉर्ट फाईन केला. चांगलं क्षेत्रक्षण, चांगलं क्षेत्रक्षण. 1 धाव तिथे मिळते. 3 धावा मित्र म्हणेल वाचवल्यात आपल्या संघात. 23 धावा. अजूनही 16ची गरज आहे. वाडेकर संघाला जर सामन्यामध्ये वापसी कसं विकेट टेकिंग गोलंदाजी करणं, पण 2 बॅटर खूप चांगली बॅटिंग, खास करून पप्पूचं कौतुक आहे. पप्पूला माहिती आहे या सिच्युएशनला कशा प्रकारची बॅटिंग करायची. 23 धावा झाल्यात. विजय राईट आर्म ओव्हर द कडा मारा करतोय आमच्या समर्थक कक्षा इनकडून. हो, चांगला चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवायचा होता यावेळेला. चेंडू चालला यावेळेला मिड विकेटला. 1च धाव होता. संख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 24 धावा. 24 धावा धाव फलकातील लागल्यात. विजय स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. पुण्यात एक क्षेत्ररक्षक बीट होतो यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट फायनलचा क्षेत्ररक्षक आलाय. शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल. 2 धावा इथून आपण तर कंप्लीट केलेत आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा. अशा पडील धावा कमी आहेत आधीच आणि त्या चुका होत आहेत. इन्व्हेस्टमेंट कमी आहे तुमच्याकडे, भांडवल कमी आहे. त्या भांडवलमध्ये तुम्हाला लढायचं आहे. महेश पाटील देखील सामना एन्जॉय करतायत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 26 झाल्यात. 13ची गरज आहे अजूनही. गोविंद भाने थोडासा दमछाक झाले आहेत. विजय गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. हो, डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचं तर यावेळेला जोपर्यंत चेंडू फीड होईल. 1 धाव कंप्लीट केली आहे लेग बायच्या स्वरूपात. संख्या धाव फलकात आपण पाहू शकता 27. 27 धावा. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस. 27 धावा धाव फलकात लागल्यात. हळूहळू विजयाच्या लक्ष्याकडे अडिवली 40+ संघ. काय खेळ झाला आज या संघाचा. सुनील वानेला 2 चौकार आले, त्यानंतर विकेट हॅट्रिक देखील त्यांनी पूर्ण केली. विजय पप्पू स्वीप केला यावेळेला. चेंडूला पाठवलाय स्कोअर रिजन मध्ये. आपण तर जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय शॉर्ट फाईट लेग रिजन मध्ये, शॉर्ट लेग रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल. 1च धाव मिळते. चांगलं क्रिकेट म्हणजे पप्पूच्या माध्यमातून 2 षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्या धाव फलकात 28. अजूनही जर विचार केला तर 11 धावांची गरज आहे इथून सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू मध्ये. उंबारली संघाने टॉस जिंकलाय. जरा निर्णय कळवा आम्हाला सचिन. श्याम आमचा आवाज तुमच्या. बॅटिंग गोलंदाजी. यस, गोलंदाजी करायचे आई गावदेव ईश्वरी लिहून उंबारली संघाला. त्यामुळे उंबारलीचे जे खेळाडू आहेत, चला लवकर. मदन अजून भोजन कक्षाकडे काय करतायत. कदाचित जेवण झाला नसावा, केला असेल आता जेवण. अशोक पाटील आज आपण तर जेवण देखील खूप चांगल्या प्रकारचं बनवलं गेलं.
विकास मडवी यांच्या माध्यमातून आम्हाला जेवण उपलब्ध झालं होतं, त्यांना देखील धन्यवाद देऊ. आणि जे आचार्य होते ते गणेश पाटील, त्यांना धन्यवाद देऊ. आणि बघा प्रमोद मडवी देखील आपण तर बाहेर देखील मला वाटतं काहीतरी बातचीत करतात तुमच्यावर. आज त्यांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता दिसते, कारण की नॉनव्हेज जेवलेत ते. मला वाटतं जयेश म्हात्रे बरोबर काहीतरी बातचीत करतात, संध्याकाळची आखणी करतायत ते आत्ताच. महाराष्ट्र शासन जसं आपण बघतो ना, प्लॅन आखतो ना वर्षाच्या आधी, तसं ते आखणी करतायत संध्याकाळची. जर मॅचच्या दिशेने 11ची गरज आहे. संदेश दळवी आलाय. दोन्ही बॅटरांनी खूप चांगलं काम केलंय. सुनील भाने मेसेज देऊन आलेत काहीतरी. मी तर म्हणेल काहीच गरज नाही. शरद काका आपला मोबाईल घेऊन जा आपण इथून. विकेट हॅट्रिकसाठी संदेशसाठी आपण 2000 कॅश प्राइज असणार. जयेश म्हात्रे जातोली यांच्याकडून रेग्युलरचे खेळाडू आहेत. विकेट हॅट्रिक झाली तर वापसी होईल. धावा आल्याच नाही मंगेशी वाडेकर 40+ संघासाठी. निलेश कापसेचा देखील झेल पकडला, तिथून मात्र अजूनही धावा कमी आल्या. गणेश देखील लवकर बाद झाला, विजय लवकर बाद झाला. संदेश पप्पू स्विच हिट केलंय, पाठवला या बेला पॉइंटच्या डोक्यावर. आउटफील्ड पास आहे, चेंडू चाललाय सीमारच्या पार, चौकार. बत्तीस धावा. संदेश पप्पू पुणेचा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, वारंवार स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतोय. गोविंदला इथं विकेट कदाचित गमावी लागले. आता काय घडलंय मैदानावर, धावा कमी आहेत आणि त्यात ही चूक अजून एक्स्ट्रा मिनिटे गमाचे. धावा झाल्या, धावफल करते अशोक पाटील आम्हाला सांगतात. तब्बल 2 निपुट सकते. 34 धावा दाखल करते संदेश. पुढे स्विच हिट केल्या, पाठवलं पॉइंटच्या डोक्यावरनं. आता यश मिळतंय. चेंडू चालला डी पॉइंट रिजन मधून सीमारेषा पार, चौकाराने धाव संख्या स्कोर लेवल. नक्कीच आपण तर रमाकांत मडवी साहेबांनी खूप चांगलं काम केलं या विभागात. सातत्याने त्यांच्या कामाचं पावती देणं. फुल टॉस चेंडू आहे, सॉफ्टने चेंडूला पुश केले आणि विजय धाव देखील कंप्लीट केले. ते दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होत होतं, म्हणजे आपण बोलले तर तिसऱ्या फेरीमध्ये आपण दुसरी फेरी जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय तो म्हणजे अडुली 40+ संघ. अभिनंदन त्यांचं, वेल प्लेट. श्री मामा बेडेकर आगासन यांचा सन्मान केला जाणार आहे. श्रीमा बेडेकर यांना विनंती करतो, या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. तर श्रीमामा बेडेकर यांचा सन्मान केला जाणार आहे. प्रथमतः